युअर वेल्थ यामध्ये तुमचं सर्वांचे सर स्वागत आहे. आपण जे काही व्हिडिओज बनवतोय त्यामध्ये पूर्णपणे एक टेक्निकल अनालिसिसचा बेसिक टू ॲडव्हान्स पूर्णपणे आपण सिरीज थ्रो वन टू वन व्हिडिओज बनवत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओज कंटिन्यू वन टू वन बघत चला, म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टी मिस आउट न होता एक चांगल्या पद्धतीने तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट एकदम नॉलेज मिळून जाईल. तर सर्वात अगोदर आपल्या जर चॅनलला जर नसेल मित्रांनो सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बिकॉज ऑफ आम्हाला कुठेतरी चांगल्या पद्धतीचं मोटिवेशन येतं आणि जे काही व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण बनवतोय तुमच्यासाठी ते सहज येऊन तुमच्यापर्यंत पोहोचले जातात. ओके, तर एक टेक्निकल अनालिसिस एक ॲज अ ट्रेडर ॲज अ इन्व्हेस्टर, एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर एक स्टॉक मार्केटमध्ये जर आपण जर आलो तर एक टेक्निकल अनालिसिस ही एकदम कुठेतरी एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जी तुम्हाला टेक्निकल अनालिसिस आलं पाहिजे. तुम्हाला एक जे काही तांत्रिक विश्लेषण म्हणतात टेक्निकल अनालिसिसला मराठी भाषेत, तर हे टेक्निकल अनालिसिस मित्रांनो तुम्हाला येणं खूपच गरजेचं आहे. तर त्यासाठी एक टेक्निकल अनालिसिसचा बेसिक जर बघितलं तर टेक्निकल अनालिसिसचा मराठी अर्थ काय, तांत्रिक विश्लेषण. तर टेक्निकल टेक्निकल म्हणजे काय की टेक्निकल म्हणजे तांत्रिक म्हणजे काय की ज्या काही गोष्टी आपण एक टेक्निकली बघतो, ज्या काही गोष्टी आपण बघून जे काही टेक्निकली एखाद्या गोष्टीचं प्रिडिक्शन करतो त्याला मित्रांनो एक स्टॉक मार्केटमध्ये सेम टेक्निकल अनालिसिस म्हणतात. म्हणजे टेक्निकल अनालिसिसच्या माध्यमातून एक स्टॉकचा जो काही प्रेझेंट आहे एखादा शेअर्स प्रेझेंट त्याची व्हॅल्यू आणि तो जे काही फ्युचरमध्ये त्याचं काही एक लिमिटेड कालावधीपुरतं फ्युचरमध्ये त्याचं जे काही पोटेन्शियल आहे, त्याचं जे काही टार्गेट आहे ते आपल्याला एक टार्गेट कुठंतरी आपल्याला त्याचं एक प्रिडिक्शन मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये लागतं. तर एक टेक्निकल अनालिसिसची बेसिक कन्सेप्ट हीच आहे की एक चार्टचा अभ्यास करणे. ओके, चार्टचा अभ्यास करणे, चार्टला आलेख म्हणतात मराठीत, चार्टचा अभ्यास करणे म्हणजे टेक्निकल अनालिसिस. सिंपल आहे. एक टेक्निकल अनालिसिस आपल्याला बघायचं जर असेल मित्रांनो तर एक सर्वप्रथम एक आलेख, एक चार्ट काय असतो, एक चार्टचा एक बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. मग चार्ट मित्रांनो एक आलेख, मग चार्टमध्ये एक मल्टिपल वेगवेगळे जे काही चार्ट असतात ते मल्टिपल चार्टच असतात. ती चार्ट एक प्रॉपर जर तुमच्या जर लक्षात आलं तर थोडं ते मयूर सरलाही सांगा आवाज. एक चार्ट जर प्रॉपर जर लक्षात आलं तर कुठेतरी एक लॉंग टर्म मध्ये जर तुम्हाला एक प्रॉफिटेबल ट्रेडिंग करण्यासाठी मित्रांनो एक चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो. एक चार्टचं बेसिक एक चार्ट मित्रांनो कशाने बनतो की जे काही कॅन्डल आहे ना ती कॅन्डल, एक कॅन्डल म्हणजे काय की एक स्टॉक मार्केटमध्ये एक जस्ट कॅन्डल आपण असं म्हणू शकतो. एक मल्टिपल कॅन्डल्सचा मिळून मित्रांनो चार्ट होतो आणि ती काय चार्ट चार्ट जे काय असतं ते चार्टला अशा वेगवेगळ्या दिशा असतात. दिशा इन द सेन्स डायरेक्शन, एक अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साईडवेज ही 3 ट्रेंड असतात मित्रांनो चार्टची. मग ही सध्या चार्ट कोणत्या ट्रेंडला चालू आहे, सध्या चार्टनी सपोर्ट कोणता घेतला, रेजिस्टन्स कोणता घेतला, जे काही टार्गेट आहे, एखादा स्टॉक आहे 100 रुपयाचा स्टॉक आहे तर 100 रुपये स्टॉकचा जर समजा जर अप ट्रेंड चालू असेल तर त्या अप ट्रेंडमध्ये प्रॉपर आपल्याला अप ट्रेंड जर चालू असेल तर अप ट्रेंडमध्ये सध्या एक असं तुम्हाला कोणतं एक त्या चार्ट मधील तुम्हाला असं एक टार्गेट वाटतंय की तुम्हाला असं तो 100 रुपयाचा स्टॉक किती रुपयाला जाईल असं वाटतंय, ह्याचा मित्रांनो एक थोडा बहुत एक बेसिक लेवलचा अभ्यास आला लक्षात, त्याला एक टेक्निकल अनालिसिसचं मित्रांनो आपण बेसिक म्हणतो. आणि ऍडव्हान्स लेवल टेक्निकल अनालिसिस, बेसिक लेवल टेक्निकल अनालिसिस या दोन्ही गोष्टी असतातच. ओके, तर आपण मी जस्ट तुम्हाला स्क्रीन शेअर करतोय, 1 मिनिट. तर ठीक आहे, आपण बघू शकतात चार्ट बेसिक अँड कॅन्डलस्टिक बेसिक. एक चार्ट जे काही शेअरची जी काही किंमत आहे मित्रांनो त्या शेअरच्या किमतीची जी काही उलाढाल दाखवणारा जो काही आलेख असतो त्याला आपण एकदम चार्ट म्हणतो. मार्केटची दिशा समजण्यासाठी आपल्याला चार्ट वापरला जातो. टेक्निकल अनालिसिसचा महत्वाचा पाया म्हणजे मित्रांनो चार्ट आहे. ओके, आणि ट्रेडर आणि इन्व्हेस्टर दोघांसाठी पण चार्ट महत्वाचा आहे. फक्त जी काही टाइम फ्रेम आहे ना ती टाइम फ्रेम महत्वाची असते की तुम्ही डेली टाइम फ्रेम बघणार, विकली टाइम फ्रेम बघणार, 15 मिनिट बघणार, त्या गोष्टी आपण मल्टिपल परत नंतरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्या गोष्टी कव्हर करतो मित्रांनो. तर चार्ट का शिकावा हा महत्वाचा क्वेश्चन आहे. टेक्निकल अनालिसिस मध्ये चार्ट का शिकावा तर त्याचा पहिला फायदा म्हणजे काय की एखादा शेअर्स आहे तो घेण्यासाठी अपॉर्च्युनिटी कधी, तो शेअर्स कधी घ्यायचा त्याचं एक मित्रांनो आपल्याला एक प्रॉपर प्रिडिक्शन लक्षात येतं. तो शेअर्स कधी विकायचा, त्याचा टार्गेट अचीव झाल्याच्या नंतर तो शेअर्स कधी विकायचा हे पण आपल्याला मित्रांनो चार्ट बघितल्यावर लक्षात येतं. ट्रेंड आयडेंटिफिकेशन महत्वाचं होतं चार्टमध्ये. अप ट्रेंड चालू, डाऊन ट्रेंड चालू, साईडवेज तुम्हाला जी काही प्रॉपर ट्रेंड आहे ना ते ट्रेंड लक्षात येतो. त्यामुळे ती चार्ट बघणं खूपच मित्रांनो गरजेचं असतं. प्रॉपर एंट्री एक्झिट मित्रांनो तुम्हाला एक चार्टचा अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस असेल तर प्रॉपर एंट्री एक्झिट तुमच्या लक्षात येते. ट्रेडिंग मध्ये जे काही मित्रांनो तुमचं डिसिजन आहे ते प्रॉपर अगोदर अजून एक चांगल्या पद्धतीचं डिसिजन तुम्हाला घेता येतात. चार्ट ही मार्केटची भाषा आहे मित्रांनो, चार्ट समजलं तर मार्केट समजतं. आणि चार्ट इन द सेन्स टेक्निकल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिसचा सगळ्यात महत्वाचा पाया म्हणजे चार्ट आहे. ओके, आणि मित्रांनो हे जे काही कॅन्डल आहे, आता कॅन्डल स्टिक म्हणजे काय, जे काय कॅन्डलचं जे काय बेसिक फाउंडेशन आहे, व्हॉट इज बीन बाय कॅन्डल. ओके, तर कॅन्डल काय असते, प्रॉपर बुलिश कॅन्डल, बेरिश कॅन्डल, जे काय प्रॉपर जे काय आहे कॅन्डलचं तर त्या पण गोष्टी आपण बघणार आहोत. तर एक तर कॅन्डलचं जर बेसिक सांगायला गेलं मित्रांनो तर एक दोन प्रकारचं मार्केटमध्ये एक 3 ट्रेंड असतात. पहिलं म्हणजे अप ट्रेंड, दुसरा म्हणजे डाऊन ट्रेंड, तिसरा म्हणजे साईडवेज. मग साईडवेज मार्केटमध्ये वेगळ्या कॅन्डल तयार होतात
अप ट्रेंड मार्केटमध्ये वेगळ्या कॅन्डल तयार होतात, डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये वेगळ्या तयार होतात. साइडवेज कॅन्डलमध्ये डोजी टाईप आणि छोट्या छोट्या टाईप कॅन्डलच्या तयार होतात. अप ट्रेंडमध्ये बुलिश, अप ट्रेंडला मार्केट मित्रांनो मार्केटमध्ये 2 सेंटिमेंट मेजरली असतात, बुलिश बेरिश. ओके, साइडवेज तर असतात. मग अप ट्रेंडमध्ये जे काय ग्रीन साईडच्या ज्या काय ग्रीन कलरच्या ज्या काय कॅन्डल अप ट्रेंड मध्ये तयार होतात त्याला आपण बुलिश कॅन्डल म्हणतो. रेड कलरच्या ज्या काय कॅन्डल डाऊन ट्रेंड मध्ये तयार होतात त्याला आपण बेरिश कॅन्डल म्हणतो. मग एक सिंपल कॅन्डल आहे मित्रांनो, एक कॅन्डल काय दर्शवते तर तिथे जर बघितलं तर एखाद्या किमतीचा हाय प्राइस किती, एखाद्या किमतीची क्लोजिंग प्राइस किती, ओपनिंग प्राइस किती आणि लो प्राइस किती हे दाखवतो. म्हणजे एक उदाहरणार्थ एक 100 रुपयाला एखादा स्टॉक आहे, 1 मिनिट मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. एखादा स्टॉक आहे तर तो 100 रुपयाला जर स्टॉक असेल त्या स्टॉकची किंमत, तर ती सकाळी मार्केट ओपन होताना तो जर स्टॉक 100 रुपयाला जर ओपन होत असेल तर तिथं ओपनिंग प्राइस मित्रांनो त्याची 100 रुपये दाखवते. क्लोजिंग प्राइस म्हणजे मार्केट बंद होताना तो स्टॉक किती रुपयाला बंद झाला त्याला क्लोजिंग प्राइस दाखवली जाते. आणि इन ड्युरिंग मार्केटमध्ये तो स्टॉक हाय प्राइस किती रुपयाला गेला ती एक मित्रांनो एक विक्सच्या माध्यमातून आपल्याला हाय प्राइस म्हणून दाखवते. आणि लो प्राइस तो जो काही स्टॉक आहे तो लो प्राइसला किती रुपयाला गेला ती पण मित्रांनो एक कॅन्डलस्टिकच्या एक लो लो किमतीच्या त्या एक विक्सच्या माध्यमातून लो प्राइस दाखवते. म्हणजे एक एक कॅन्डल आहे ती एक कॅन्डल 4 किंमत दाखवते. मार्केट ओपन कितीला झालं, क्लोज कितीला झालं, हायेस्ट लेवलला मार्केट किती रुपयाला गेलं आणि लोएस्ट लेवलला मार्केट किती रुपयाला गेलं, ह्या चारही गोष्टीची जी काही किंमत आहे ती कॅन्डलवर दाखवते. त्यामुळे एखाद्या किमतीचा जे काही ओपनिंग प्राइस ही क्लोजिंग प्राइस पेक्षा छोटे असेल किंवा ओपनिंग प्राइस क्लोजिंग प्राइस ही ओपनिंग प्राइस पेक्षा हाय असेल तर त्याला आपण बुलिश कॅन्डल म्हणतो. सेम याच्याच विरोधात की एखादी कॅन्डल आहे ती ओपन हाय प्राइसला होते, क्लोज लो प्राइसला होते, तर त्याला मित्रांनो आपण बेरिश कॅन्डल म्हणतो. सिंपल आहे, इट्स अ नॉट अ व्हेरी डिफिकल्ट, इट्स अ इझी. लक्षात घ्या, सुरुवातीला ABCD लक्षात आली तर तुम्हाला पूर्णपणे इंग्लिशचं एक बेसिक फाउंडेशन क्लिअर होईल. तसं स्टॉक मार्केटमध्ये जर कॅन्डल जर समजली तरच तुम्हाला एक स्टॉक मार्केटचं आयडेंटिफिकेशन होईल. काय होतं की आपला कुठेतरी मित्र करत असतो ट्रेडिंग, आपला कुठेतरी एखादा रिलेटिव्ह ट्रेडिंग करत असतो आणि ते कुठेतरी हिरव्या लाल की अशा कॅन्डल बघतो आणि ती वाटतं काहीतरी वेगळंच कॉम्प्लिकेटेड वाटतं. अहो, तुम्हाला जर एक उर्दू भाषेचं जर बेसिक फाउंडेशन नाही समजलं तर उर्दू भाषा कशी येणार आहे. तसं एक स्टॉक मार्केटमध्ये जे काही कॅन्डल आहे त्या कॅन्डलची जी काही रिप्रेझेंट करते कॅन्डल, ती जर रिप्रेझेंटेशन कॅन्डलचं जर नाही लक्षात आलं तर तुम्हाला चार्ट ही एकदम डिफिकल्ट वाटेल. आलं लक्षात. त्यामुळे जी काही कॅन्डल आहे ना मित्रांनो, ती कॅन्डल तुम्हाला ओळखता येणं, ती कॅन्डल वाचणं, कॅन्डलचा बिहेवियर लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. तर एक कॅन्डल 4 गोष्टी दर्शवती: ओपन प्राइस, हाय प्राइस, लो प्राइस आणि क्लोज प्राइस. ओके, 4 गोष्टी मित्रांनो येतात. ओपन प्राइस म्हणजे सुरुवातीला मार्केट किती रुपयाला ओपन झालं ती पण प्राइस कॅन्डलला दाखवली जाते. उच्चतम प्राइस हाय प्राइस कितीला दाखवली जाते, निम्नतम कमीत कमी प्राइस आणि शेवटची प्राइस कितीला म्हणजे क्लोज कितीला झाला ही पण दाखवते. तर एका कॅन्डलमध्ये पूर्णपणे एकदम मित्रांनो एक त्या स्टॉकची किंवा त्या मार्केटची पूर्णपणे हिस्ट्री लपलेली असते आणि स्टोरी लपलेली असते. ती स्टोरी आपल्याला आयडेंटिफाय होणं, त्या स्टोरीच्या ह्याच्यावर आपल्याला एक त्याचं प्रिडिक्शन करणं जमलं पाहिजे. तर त्यासाठी जे काही येणाऱ्या व्हिडिओज आहेत मित्रांनो, ते येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण एक प्रॉपर कॅन्डलचं बेसिक, जे काय कॅन्डलमध्ये मार्केटमध्ये बुलिश सेंटिमेंट कधी होतं, बेरिश सेंटिमेंट कधी होतं, या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये कंप्लीट बघणार आहोत. व्हिडिओज आवडला व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, म्हणजे त्यांनाही कुठेतरी स्टॉक मार्केटचं नॉलेज फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाईल. चालेल, थँक्यू, धन्यवाद.